सांगलीत होणाऱ्या विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग सोहळ्याची इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद होईल अशा पद्धतीने भव्य संयोजन करू असा विश्वास भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय। अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशन, दैनिक जनप्रवास, विज्ञान माने स्टुडिओ, सचिन भाऊ कदम सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धा दुबई, थायलंड पाठोपाठ यावर्षी सांगलीत 15 व 16 ऑगस्ट रोजी संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथील टर्फ मैदानावर होणार असून सांगलीकरांसाठी ही एक मोठी पर्वणी आहे असं ते म्हणाले। व्हीएमपीएलच्या या स्पर्धेचा जर्सी आणि ट्रॉफी अनावरण सोहळा तसेच थायलंड येथे झालेल्या दुसऱ्या सीझनचा बक्षीस वितरण सोहळा, पुणे येथील भारती विद्यापीठाच्या प्रांगणात भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा जणू आयपीएलच्या स्पर्धेची अनुभूती देणारा होता। या सोहळ्यास मराठी चित्रपट कलाकारांची मांदियाळी जमली होती। सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते संजय जाधव, सौरभ गोखले, शशांक केतकर, हार्दिक जोशी, प्रथमेश परब, धनंजय पवार, अशोक फलदेसाई, विशाल निकम, नितीश चव्हाण, सोनाली पाटील यांच्यासह बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली। सांगलीत जाऊन आम्ही क्रिकेट खेळणार आणि मनमुराद आनंद लुटणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न जाणून त्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या जनहित महापौर आढावा अभियानात नागरिकांनी अनेक प्रश्न मांडलेत। रस्त्यावर मुरुम, अस्वच्छता, अतिक्रमणे, अपुरा आणि गढूळ पाणी पुरवठा, पथदिवे यांसारख्या इतर प्रश्न कुपवाडच्या नागरिकांनी महापौर आणि अधिकाऱ्यांसमोर मांडलेत। महापौरांनी या प्रश्नांची दखल घेत तातडीने प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली। यावेळी महापौरांनी नागरिकांच्या तक्रारी आणि नगरसेवकांनी मांडलेल्या प्रश्नांवरून संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढत कामकाजात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिलाय। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी कुपवाड प्रभाग क्रमांक 3 मध्ये महापौर जनहित आढावा अभियान अंतर्गत बैठक घेतली। यामध्ये वॉर्ड क्रमांक 2 आणि 8 मधील समस्या जाणून घेतल्या। यावेळी उपमहापौर गजानन मगदूम, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, गटनेते मेनुद्दीन भागवान, प्रभाग समिती सभापती माया गडदे, नगरसेवक विष्णू माने, मीनाक्षी पाटील, दीपक वायदंडे, प्रकाश पाटील, मालुश्री खोत, प्राजक्ता धोत्रे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आदी जण अधिकारी उपस्थित होते। बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने स्वच्छतेचं काम चांगलं होत नाही, शिवाय तण देखील वाढले, त्यामुळे तणनाशक फवारणी करणं आवश्यक असल्याचं नागरिकांनी सांगितलं। रस्त्यांवरील दिव्यांची समस्या यांसह अनेक तक्रारी मांडल्या। अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहत नसल्याबद्दल नागरिकांनी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। महापौरांनी सर्व तक्रारींची तात्काळ नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत कार्यवाही करण्याचे आदेश दिले। या बैठकीत गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले। मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीस कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या नावाचे नामकरण केलं होतं। तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रशासकीय इमारतीस नाव दिलं होतं। पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीस दिलेलं नाव हटवण्यात आल्यानंतर आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सकाळपासूनच पंचायत समिती गेटसमोर भर पावसात आंदोलन करत होते। तसेच आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी आलेले अधिकारी हे गांभीर्याने घेत नसल्याने अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय। काहींनी तर चप्पल फिरकावून दिली। पोलीस घटनास्थळी तैनात असल्याने तणाव शांत करण्यात पोलिसांना यश आले। सकाळपासूनच आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मिरज पंचायत समिती आवारात गोळा होऊन मिरज पंचायत समितीच्या गेटसमोर आंदोलन सुरू केलं। कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी कोणी अधिकारी येत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते। काही वेळानंतर अधिकारी आले। कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने कार्यकर्ते आणखी आक्रमक होऊन त्यांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्नात होते। पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। चळवळीचे कार्यकर्ते आणि पोलिसांबरोबर वादावादीचा प्रकार घडलाय। पोलिसांनी पंचायत समिती आवारात पोलीस बंदोबस्त वाढवलाय। उद्याच्या होणाऱ्या सभापती निवडीच्या वेळी राजकीय घडामोडींना वेग आलाय। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळालाय। यामुळे धरणातील विसर्ग घटवण्यात आला असून यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट होत आली आहे। सांगलीत आयर्विन पुलाची 30 फुटांवर गेलेल्या पाणी पातळी 3 फुटांनी कमी झाली। जिल्ह्यासह कोयना आणि चांदोली धरणात पावसाचा जोर कमी झालाय। धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही कमी करण्यात आलाय। कोयनेतून 33,000 क्युसेक इतका विसर्ग केला होता। यामध्ये घट करून तो 23,000 क्युसेक इतका करण्यात आलाय। विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ ही कमी होतीये।
गेल्या 24 तासात 3 फुटाने पाणी पातळी कमी झाली असून सध्या कृष्णेत आयर्विन पुलाची पाणी पातळी 27 फुटाखाली गेली आहे. पावसामुळे वारणा, कृष्णा या नद्यांना होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 1,30,000 क्युसेक पर्यंत सुरू असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाने दिली आहे. गेल्या 24 तासात सरासरी 1.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 6.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी खर्चाबाबत सातत्याने सूचना देऊनही तो अखर्चित असल्याचं दिसून येते. निधी परत जाणार नाही याबाबतची दक्षता घेत सर्व विभागांनी अखर्चित निधी महिन्यात खर्च करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेत. ग्रामपंचायतींना जनसुविधा, शिक्षण, रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजना तसेच अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत जिल्हा परिषद यंत्रणांचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेतील संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी मंजूर कामे, सद्यस्थिती, कार्यादेश, कामांची भौतिक आणि आर्थिक प्रगती, प्रशासकीय मान्यता, दिलेली कामे, पूर्ण व रद्द झालेली कामे यांचा यंत्रणानिहाय सविस्तर आढावा घेतला. यामध्ये ग्रामपंचायत, आरोग्य, जलसंधारण, ग्रामीण पुरवठा, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, बाल कल्याण, शिक्षण, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामकाजाची माहिती सादर केली. जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामपंचायतींना जनसुविधा, नागरिकांच्या शिक्षण, रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणारी कामे करण्यास प्राधान्य द्यावं. अखर्चित निधी महिनाभरात खर्च करावा. प्रत्येक कामाचा UID काढा. लोकप्रतिनिधी आणि संबंधित अन्य यंत्रणांच्या समन्वयाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधी 100% खर्च करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहे. चीनमधून होणारी द्राक्षांची आयात, अफगाणिस्तानातून बेकायदेशीर मार्गाने देशात येणारा बेदाणा आणि परदेशातून होणारी कृत्रिम फुलांची आयात यामुळे देशातील द्राक्ष उत्पादकांचं मोठं आर्थिक नुकसान होते. त्यामुळे या आयातीवर कठोर निर्बंध घालून आयात शुल्कात वाढवण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य व केंद्र सरकारकडून या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मागण्या तातडीने मान्य न झाल्यास दिल्लीतील जंतर मंतरवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा द्राक्ष संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर बेदाणा व द्राक्षांवरील आयात शुल्क वाढवणे, कृत्रिम फुलांच्या आयातीवर बंदी घालणे या मागण्यांसाठी द्राक्ष व फूल उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी मोर्चा काढलाय. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव पाटील, नाशिक विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब गडाख, सागर आर्वे, दिलीप माने पाटील, मोहन पाटील यांच्यासह सांगली, सोलापूर, नाशिक आणि कर्नाटकातील मोठ्या संख्येने द्राक्ष आणि फूल उत्पादक शेतकरी सहभागी झाले. उपाध्यक्ष चव्हाण म्हणाले, अफगाणिस्तानातून बेकायदेशीर मार्गाने होणाऱ्या बेदाण्याच्या आयातीविरोधात यापूर्वी 2 वेळा मोर्चे काढून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र राज्य आणि केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. गतवर्षी चीनमधून सुमारे 3,000 टन द्राक्षांची आयात झाली. त्याचा थेट फटका देशातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचंही ते म्हणाले. ईश्वरपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून 1,50,00,000 रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केलाय. या कारवाईत 1,200 बॉक्स, माल ट्रक आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच ट्रक चालकाला अटक केली आहे. अटक केलेल्या चालकाचे नाव सहिराम पोकरराम बिश्नोई असं आहे. ईश्वरपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पेठ नजीक हॉटेल गंधर्व समोर शनिवारी रात्री ही कारवाई केली. या कारवाईमुळे विदेशी मद्याच्या आंतरराज्य तस्करीचं मोठं जाळं उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होते. प्राथमिक तपासात जप्त केलेला मद्यसाठा अन्य राज्यात पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेला चालक सहिराम पोकरराम बिश्नोई त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मद्याची तस्करी करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ईश्वरपूर कार्यालयाचे निरीक्षक तानाजी कदम
यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. गोवामेड विदेशी मद्याचा साठा पेठ मार्गे वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे अंमलबजावणी आणि दक्षता विभागाच्या पथकाने महामार्गावरील एका हॉटेलजवळ सापळा रचला. संशयित माल ट्रक अडवून झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला 1200 बॉक्समधील 10,368 बाटल्यांचा विदेशी मद्यसाठा आढळला. पथकाने ट्रक, मद्यसाठा आणि चालकाचा मोबाईल असा एकूण 1.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जिल्हा माथाडी कामगार मंडळाकडे नवीन आलेले अध्यक्ष आणि सचिव यांच्या मनमानी कारभाराला वैतागून हमाल माथाडी कामगारांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र हमाल माथाडी संघटनेचे नेते आणि माथाडी मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाल्यानंतर तोडगा निघाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. हमाल तोलाईदार पतपेढीची गेल्या अनेक वर्षांपासूनची वसुलीची कपात करून पतपेढीच्या सहकार्य केले, परंतु गेल्या 2 महिन्यांपासून सदर वसुली केलेली रक्कम पतपेढीकडे जमा केलेली नाही. गेल्या 3 महिन्यात नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून देखील मंजूर केली नाहीत. अपघाती विम्याचे दावे प्रलंबित आहेत. यांसह अनेक मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू आहे. आज मार्केट यार्डातील हमाल माथाडी कार्यालयासमोर येऊन निदर्शने केली. यानंतर संपूर्ण मार्केट यार्ड परिसरातून हमाल तोलाईदार यांनी मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. दरम्यान रयत शेतकरी संघटनेचे नेते सागर खोत यांनी आंदोलनास भेट दिली. सागर खोत यांच्या उपस्थितीत हमाल पंचायतीचे पदाधिकारी, माथाडी मंडळाचे अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत माथाडी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करून तातडीने तिन्ही पतपेढीची गेल्या 2 महिन्यांची वसुली पतपेढीच्या खात्यावर वर्ग केली. तसेच इतर अडचणी प्रश्नांची सोडवणूक येत्या 4 दिवसात करत असल्याचं सांगितलं. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. हमाल संघटनेचे नेते विकास मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं. राज्यात 30 जुलैपासून धर्मांतर विरोधी कायदा लागू झालाय. याच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शहरातील शिवतीर्थावर आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. फटाके फोडून, साखर वाटून जल्लोष करत राज्य सरकारचे आभार मानले. या कायद्यामुळे मोठ्या प्रमाणात मुलींना फसवणूक होणारे धर्मांतर थांबणार असल्याचे राहुल बोळाज यांनी सांगितले. राज्य सरकारने 30 जुलैपासून महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू केला. याला राष्ट्रपतींची देखील मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर 30 जुलैपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याबाबत बोलताना शिवप्रतिष्ठानचे राहुल बोळाज म्हणाले, सर्वप्रथम सर्व हिंदुत्ववादी संघटनेतर्फे आम्ही सरकारचे आभारी आहोत. कायदा लागू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंदू मुलींचे होणारे धर्मांतर थांबणार आहे. हिंदू मुलींना फसवून त्यांचं वशीकरण करून बळजबरीने पळवून नेण्याचे प्रकार घडत होते. मुलींपासून जे अपत्य होणार होतं त्यांना मुलींची जात ग्राह्य धरली जाणार असल्याने खूप मोठं काम सरकारने केले. ज्या महिलांवर, मुलींवर अत्याचार झाले त्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होती असं त्यांनी सांगितलं. वृक्षारोपणाबरोबरच झाडांचं संगोपन सामूहिक जबाबदारी आहे. वृक्षारोपण करणं जितकं महत्त्वाचं आहे त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे लावलेली झाडे जिवंत ठेवणं आहे. निसर्ग आपल्याला कोणतीही अपेक्षा न ठेवता फळे, फुले, लाकूड आणि प्राणवायू देतो. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन राखणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय. शासनाच्या हरित महाराष्ट्र 300 कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत मिरज रेल्वे स्थानक परिसरात आयोजित हरित सांगली वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश खाडे, विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवन संरक्षक सागर गवते, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. मिरज रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या 1 एकर जागेवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत सामंजस्य करार करून मियावाकी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अटल आनंदवन घनवन विकसित करण्यात येणार असल्याचं सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, कमी जागेत अधिक झाडे लावून अल्पावधीत दाट वनराई निर्माण करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असून 3 वर्षांनंतर विकसित केलेला परिसर रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच निसर्गप्रेम, वृक्ष संवर्धन, प्राणी पक्ष्यांबद्दल संवेदनशीलता आणि पर्यावरण संरक्षणाचे संस्कार रुजवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.